नमस्कार, मी वृषालीज होममेड हॅपीनेसमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत भरलेली दोडकी कशी करायची ती। त्यासाठी इथे मी 2 कोवळी लुसलुशीत दोडके घेतलेत। वजनी हे 250 ग्रॅम आहे। छान फ्रेश दोडके मला आज मिळालेत मार्केटमध्ये। हिरवीगार कोथिंबीर 1 वाटी भरून, धने, जिरे, 2-3 लवंग, 2-3 मिरे, खोबऱ्याचं कीस, तीळ, हिंग, हळद, तिखट, साधं तिखट आहे ह्यामध्ये, काश्मीरी तिखट आणि गोडा मसाला हे मी वाटणात घालणार आहे आणि हिंग, हळद, तिखट हे मी फोडणीत घालणार आहे नंतर। बेदाणे इथे साखर किंवा गुळाऐवजी मी बेदाणे घेतलेत। आंबट गोड छान चव लागते ह्याची। तुम्ही साखर किंवा गुळही घेऊ शकता। 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, 4-5 काजू आणि 4-5 बदाम असं घेणार आहे। त्याची खूप छान टेस्ट येते भाजीला। दोडका जरी सगळ्यांचा लाडका नसला, पण आपण असं जर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भाज्या करून तो खाल्ला तर नक्कीच लाडका होऊ शकतो। मलाही आधी खूप असा आवडत नव्हता, पण जेव्हा आई असं वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाज्या करून द्यायची तेव्हा मग असं सवय लागली आणि आवडायलाही लागलं असं हळूहळू खाऊन आणि त्याच प्रकारच्या भाज्या खाऊन कंटाळा येतो, तर असं जरा वेगळं करून खाल्लं की छान वाटतं। आता सगळे ते ड्राय जिन्नस आपण भाजून घ्यायचे। धने, जिरे, तीळ, खोबरं खूप जास्ती भाजायचं नाही आहे। धने जिऱ्याचा छान खमंग सुवास येतो आहे, बस एवढंच भाजायचं आहे आणि एक प्लेटमध्ये थंड व्हायला ठेवायचं आहे। खोबऱ्याचाही कलर थोडासा गुलाबी झाला की लगेचच तेही काढून घ्यायचं आहे, तेही थंड व्हायला ठेवायचं आहे। आता अगदी अर्धा चमचा तेल मी इथे घेणार आहे काजू, बदाम आणि बेदाणे भाजण्यासाठी। खूप जास्ती तेलाची आपल्याला आवश्यकता नाही आहे, अगदी छान भाजले जातात एवढ्या तेलात। बघू शकता तुम्ही इथे बेदाण्याने खूप छान चव येते भाजीला। दाण्याचं कूट पण मी थोडंसं भाजून घेणार आहे, म्हणजे त्याचा खमंगपणा छान लागतो भाजीमध्ये। तर हे सगळं आपण एक प्लेटमध्ये थंड व्हायला ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच मिक्सरमधून त्याचं वाटण करायचं आहे बारीक। आता इथे दोडक्याच्या शिरा आपण काढून घ्यायच्या। देठाकडचा आणि पुढचा भाग हा जो मधला गर आहे पांढरा, तो खाऊन बघायचा। दोडक्याची चव तुरट किंवा कडू असते। जर खूप जास्ती कडू असेल तर ते दोडके आपल्याला भाजीसाठी घ्यायचे नाही आहे। लहानपणी आई नेहमी आम्हाला असं टेस्ट करायला द्यायची, दोडका गोड आहे की कडू। जेव्हा मी दोडक्याची भाजी करते तेव्हा मला ते आठवतंच। आता ह्या दोडक्याच्या शिरा खूप छान आहेत, अगदी कोवळ्या लुसलुशीत दोडका आहे आणि शिरा पण खूप छान फ्रेश आहेत। तर ह्याची मी चटणी किंवा ठेचा असं करत असते। आज मी ठेचा करणार आहे। ठेचाची ही रेसिपी मी तुम्हाला लवकरच पोस्ट करीन। खूप छान लागते दोडक्याच्या शिरांची चटणी, ठेचा, काहीही कुरकुरीत चटणी छान लागते वरण भाताबरोबर आणि ठेचा असं भाकरीबरोबर वगैरे छान लागतो। दोडक्याच्या अशा 2-3 इंचाच्या फोडी करून घ्यायच्यात आणि त्याला 4 चिरा द्यायच्या। आपण भरली वांगीसाठी जसं चिरतो ना तसं चिरून घ्यायचं आहे। सगळी दोडकी आपल्याला तशीच चिरून घ्यायची आहे। आता हे सगळं थंड झालं आहे, हे मिक्सर जारमध्ये घेऊन आपण ह्यामध्ये मीठ, काश्मीरी लाल तिखट, मसाला आणि कोथिंबीर ह्याचं अगदी बारीक वाटण करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर जाडसर वाटण आवडत असेल तुम्ही जाडसर केलं तरी चालेल, पण मी कधी जाडसर करते कधी बारीक करते। आज मी अतिशय बारीक करून घेणार आहे, कारण मला ते ड्रायच ठेवायचं आहे, रस्सा वगैरे त्याचा नको आहे मला। थोडी जर रसदार भाजी करायची असेल तर वाटण थोडं जाडसर ठेवायचं, म्हणजे ते छान लागतं दाताखाली जेव्हा येतं ते खाताना। असं बघू शकता त्याचं तेल त्याचं सुटलं आहे, काजू, बदाम, खोबरं, तीळ सगळ्याचं। त्यामुळे बाइंडिंगसाठी आपल्याला एक्स्ट्रा कुठल्याही प्रकारचं तेल किंवा काहीही घालावं लागणार नाही आहे ह्यामध्ये। अतिशय छान खमंग सुवास येतो आहे वाटणाचा। हे सगळं वाटण आता फोडींमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। छान भरलं जातं आहे ते, खूप अगदी त्याला दाबून भरायची गरज नाही, ते ऑइली झालं आहे त्याच्यामुळे। दोडका आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे। दोडक्यामध्ये व्हिटॅमिन A, B, C असतं, त्यामुळे डोळ्यांची दृष्टी चांगली होते। डोळ्यांपासनं जर काही आजार होणार असेल तर त्याचा धोका कमी होतो। ज्या लोकांना आपलं वजन कमी ठेवायचं आहे त्या लोकांनी तर त्यांच्या डाएटमध्ये दोडका अवश्य घ्या, खात राहा। एकदा दोडक्याची भाजी पोळी आपण खाल्ली की दिवसभर आपल्याला काही नसलं तरी चालतं। आता इथे एक कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल आपलं चांगलं तापलं आहे, मोहरी छान तडतडते, त्यातच हिंग, हळद, तिखट नेहमी मी म्हणते थोडंसं तरी टाकून ते परतायचं, त्याचा स्वाद भाजीला छान लागतो आणि कलरही खूप सुंदर येतो भाजीला। सगळं व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत दोडके। किती परतलं तरी त्याच्यातला मसाला बाहेर येत नाही, तुम्ही बघा छान मस्त पक्का बसला आहे तो।
खूप जास्ती पाण्याची आवश्यकता पण नाही आहे, इतके कोवळे लुसलुशीत दोडके आहेत. तुम्हाला जर ऑफिससाठी वगैरे करायचं असेल किंवा मुलांच्या टिफिनसाठी जर ही दोडक्याची भाजी द्यायची असेल तर तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी करायचं मुलांसाठी जर द्यायचं असेल तर. आणि आदल्या दिवशी अशी सगळी तयारी करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये तर अगदी 5 मिनिटात ही भाजी होते आणि कढईत जरी केली तरी अगदी 10 ते 12 मिनिट, बस त्यापेक्षा जास्ती लागत नाही. कढईवर असं झाकणात थोडं पाणी ठेवायचं म्हणजे भाजी करपत नाही. थोडासा रंग बदलला आहे दोडक्यांचा. 80% शिजलेत आपले दोडके. अजून 5-1 मिनिट फक्त मी होऊ देणार आहे. 5 मिनिटात ते शिजतील चांगले. पूर्ण रंग बदलतो दोडक्यांचा, तेव्हा समजायचं की आपली भाजी छान मऊ शिजली आहे. नक्की करून बघा, खाऊन बघा. रेसिपी कशी वाटली मला सांगायला विसरू नका. अशी वेगळ्या वेगळ्या पद्धतीची भाजी करून खाल्ली की नक्कीच आवडते. दोडका जरी असला तरीही आवडेल. थोडं अगदी 5 मिनिट मी होऊ देणार आहे. हे भाजीचा रंग पूर्ण बदलला आहे आता बघा तुम्ही. छान मस्त मऊ शिजलेत आपले दोडके. आपली भाजी तयार खाण्यासाठी. खूप छान लागते ही भाजी आणि इतका अप्रतिम सुगंध येतो आहे भाजीचा. सगळे दोडके छान शिजलेत मऊ अगदी. साधं वरण भात, कढी भात असं जर केलं त्याबरोबर असे दोडक्याची भाजी तोंडी लावायला खूप छान लागते. थोडीशी हिरवीगार कोथिंबीर मी वरनं पेरली आहे त्याच्यावर. सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट रेसिपीत. तोपर्यंत बाय.